लाईट गेली. अच्छा
पुण्यवंत वाळकीत सज्जनाचे नवीन की माझी वाचा तोटी महालाभ भुकासाठी विश्रांतीचा ठाव बाई संतांचे भाव की माझी वाचा तोटी महालाभ भुकासाठी तुका म्हणे पापी जाती संताची अजपे नेगी माझी वाचा तोटी महालाभ भुकासाठी विठाला 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 करू प्रथम सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा दयाळातून जन्मला तुला पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्तमय नमो त्रिभुवन पावना दत्रा जननी देवाची विठाला 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 पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाचे नावे नेगी माझी वाचा तोटी महालाभ भुकासाठी प्रसाद प्राप्त प्रसंगी ज्ञान म्हटलं का ज्ञानबाबा का म्हटलं का तुकोबा शांती म्हटलं का नाथबाबा आणि भक्त म्हटलं का नामदेव बाबा. बऱ्याच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच संतांचे मंदिर आहेत पण नाथाचं मंदिर दुसरीकडे कुठं. सगळ्यांचे मंदिर आहेत पण नाथाचं मंदिर कधी बघितलं का? नाथाचं मंदिर कुठं. श्रेष्ठी कोणाची नाथाची ऐक नाही पण मंदिर कुठं. त्याच्यानंतर मंदिर मी बघितलं पण कधी आता ही जी पुजारी आहेत ना या देवस्थानचे त्या पुजाऱ्यांच्या जावयाचे इथं मंदिर आहे. विठाला विठाला अजून एक त्याला पुरावा आहे का. मंदिर कोणतं आहे याला किंमत नाही असं नाही. मंदिर कोणतं आहे याला नक्कीच किंमत आहे. आता काही वेळेस असं होतं मंदिर आहे पण माणसं नाहीत आणि काही ठिकाणी असे माणसं आहेत पण मंदिर. अजून एक आहे काही माणसाचं हृदय आहे पण त्याचं मंदिरच असेल असं एक नाही. काही वेळेस माणसं परमार्थ करतात पण खरंच परमार्थ आहे का नाही असा सुद्धा भ्रम होतो. विठाला 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 योगायोगाने यावर्षी पाऊस कमी आहे का जास्त आहे. वारीत नाही आहे. आळंदीला यायच्या अगोदर होता नदीला पाणी आलं नदी फुल भरून पलीकडले पलीकड आणि अलीकडले असं झालं. पण काय माणसं म्हणले बाबा माऊलींनी वाट दिली माऊलीमुळे काय पाऊस बंद झाला असं नाही झालं. पापी आळंदीत आल्यामुळे पाऊस गेला. हे तुम्हाला माहित नाही कळलं का. पापी म्हणजे कोण त्याला पुरावा आहे का. पाप म्हणजे काय. आत्मा तो कोण पाप आत्मा जाणलं पुण्य. विठाला बऱ्याच समाधी असतील पण ज्ञानोबासारखी समाधी परत अनेक समाधी आहेत पण समाधी सोहळा कोणाचा माऊलींचा आहे की नाही. किती सोहळे झाले पण माऊलींचा सोहळा जसा होतो तसा जगात कुणाचा सोहळा होत नाही. विठाला 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 जगामध्ये लई वारे असतील. कोणी वारी करीत असेल 6 पिढ्या 50 पिढ्या 48 पिढ्या पण जगात भारी आणि कोणती वारी अशी भारी वारी. जगाच्या पाठीवर कुठले धर्मातले जातीतले भाषेतले लोक असतील पण असा सोहळा जगभर नाही का. इथं आनंद मिळतो याला वेगळं कमी करा. आपली वृत्ती बदलली पाहिजे आपला विचार बदलला पाहिजे आपलं जीवन बदललं पाहिजे यासाठी वारी द्यायची. आता काय माणसं वारी देत असतील हे नाही त्याला गोड आहे का. काहीला वारी कळतेच असं आई खरं सांगा बरं. वारी बिगर मारीचं यावं कमाल घालून यावं
मग ज्या त्या महिलेच्या गळीत माळ आहे त्यानं बोट वर करा. ज्यांच्या गळीत माळा नाही त्यांना जर आता वारीत माळ घातली नाही तर ती पुढच्या वारीला येणार नाही. नाही कळलं? तिनं जर ह्या दिंडीत आता एवढ्या आनंदात जर तिनं माळ घातली नाही. आता काय लोक काय म्हणते माहिती का, माळीनं काय होतं बाबा, हे पुढे घ्यावं लागते, हे खालचं हे लांब घ्यावं लागते पुढं, असं नाही तर त्याचं तोंड तिकडे करा. हौसानं केला पती आणि त्याला काय फुटली. अरे काय खास वाजवीत आहे असं सोनं व्हावं आहे की नाही, नाहीतर नाही झालेले बरे. काय म्हणतात मा पप्पे आहे काय, तू पप्पा तुलावर टाकायचं आहे का. आता काही माणसाला असं स्वाभिमान आहे, मला 3 पोर आहे, काय करते पोर किती आहेत याला किंमत आहे का, कसे आहेत याला किंमत आहे. आता तुम्ही बघा मुलं 4च पण प्रत्येकाचा इतिहास वेगळा. मुलं किती 4, त्याच्यात मुलगी 1 आणि मुलं 3. एकाची समाधी सासवडला, एकाची त्र्यंबकेश्वरला, एका आदिशक्तीची समाधी याचा समाधीच तर नाहीच. त्यांचं कसं आहे, वीज चमकली आणि गुप्त झाल्या. विठ्ठल आता असं झालंय, मा गेले औषधी याला आलाय जोर. मी काय झाले वारीत जरा जामच झाले. काय रे वारीमध्ये आमच्या 2-4 पिढ्या आल्यात वारीत सुद्धा, मला लई त्रास व्हायला वारीत. 2-4 खराब माल आहे आमच्या सोबत, ते काढून देता येत नाही, काय करावं कळलं. रात्रभर नाही तळ भोगीच माग आले, ते भोग पुढे पाहिजे छोटवरी काही स्वर्गाला ऐकायचे कधी कधी एक विचार करा बरं. आता एवढे सगळे खरं सांगा बरं, आपण माणसाशी चांगलं राहावं नाही का. भोग काढलं तिकडे लावं लागते, आपण भोगे मागे. एक चांगलं एक वाईट, एक चांगलं विठ्ठल. हे सगळं आपल्या जिल्ह्यातला माल आहे. तुम्ही परभणी का परभणीतले का बरं आहेत बाबा. तुम्हाला आमच्या जिल्ह्यातली संगत नाही ती बरं आहे.
तरी शेजारी आहे, पोरी दिलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत, लय खास. असं बरं आहे. असं हे सिस्टीम वाले क्वालिटी हो तुमचं जोडणार. त्याच्या जीवाची इतकी दगमग आहे. असं गडी असा आता पेरणी करताना जर शेतकरी आळशी असला ना, त्याच्या शेतात उत्पन्न निघेल याची गॅरंटी. रोजगारी आणली आणि ती जर काम करणारी असेल तर नक्की तण निघेल, नाही तर ती जर आळशी असेल तर तण निघणार निघेल का? त्याला सुद्धा संसाराला बायको सुद्धा कशी लागती? कर कशा लागत नाही, नम्र लागती, लक्ष्मी लागती. तसं तिन्ही आलं. आता बरं बरं एक सावकारी साहेब, नुसतं दर्शन घेतल्यानं काय फायदा होतो याला की मध्ये? आता लोक लाईन लावून दर्शन घेते खंडोबाची. काही फरक आहे का? काही फरक आहे का? अजून एक उत्तर आहे का? खंडोबाची वारी मागत असताना, खंडोबाची वारी मागत असताना तिथे एक नियम आहे. तुमच्या हृदयातला मळ जावा, तुमच्या हृदयातला गेला मळ जावा, आणि मळ जावा याच्यासाठी तुम्ही वारी मागावी. माग्या नाही का? माग्या सोह माग्या प्रेम नगरावारी समद होणे भजनी मागा देव कला कैवारी. आता काही वेळेस वारी करत असताना आपण करत असतो, तुम्ही पहा त्या सुंदर निवेदन आहे. त्याला पुढे ऐका. माळसा नावाची स्त्री तपश्चर्या करते, महिला मंडळ. कुणाची तपश्चर्या करते? भगवान शंकराची. आणि काय मिळावं अपेक्षा आहे? मला महादेवाशी लग्न व्हावं. कुणाशी? असं पार्वतीचं मत आहे. असं ह्या माऊलीचं मत कुणाशी लग्न व्हावं? आहे की नाही? महादेवाशी. कुणाशी? पण त्यांच्या ध्यानातच नाही महादेव आणि खंडोबा एकच. आता काय आपल्या माणसाने खास आहे, काय माणसं म्हणते मी रविवारी खात नाही, आपलं सोमवारी नाही, पण रविवारी काय तर नाही उलटे मेंदूचे. काय माणसं म्हणते मी सोमवार पाळीतोय, ते का कुत्र आहे का? अरे सोमवार पाळणं ही काय पद्धत आहे? एक सांगा तुम्हाला, सोमवारी ईश्वर आहे, रविवारी ईश्वर आहे, आणि जो जो दिवस निघेल त्या दिवशी काय ईश्वर आहे. अजून काय का? जो तो क्षण आहे त्या क्षणाला कोण आहे? ईश्वरच आहे. आता काही लोक म्हणजे आजचा दिवस पवित्र आहे असं नाही, सगळे दिवस. काय माणसं म्हणजे बा एकादशीला पोरगा झाला तर त्याचं नाव मी पांडुरंग ठेवलं. मग शनिवारी पोरगा झालं काय? शनी ठेवलं. शनिवारी पोरगा झालं काय नाव ठेवलं? शनी नाही. पोरगा जन्माला येणं हे भाग्याचं काम आहे. तुम्ही आम्ही जन्माला आलो भाग्याचं आहे. आता तुम्हाला खरं सांगा, आता आपण ह्या खंडोबा मंदिरामध्ये एवढाच विचार केला पाहिजे, बस हे देवा अरे तुझं मंदिर अखंड आहे रे, हे काळाच अखंड आहे, हे वारी अखंड आहे, पण मी कधीतरी ह्या मंदिरात येणार नाही नाही नाही. आणि ज्या दिवशी मी इथे येणार नाही ना त्या दिवशी देवा मी तिथून बघल आता भजने काय करत असतील, आता वारकरी काय करत असतील, आता लगेच भजन चालू असेल, आता कीर्तन चालू असेल, आता हरिपाठ असेल, आणि हे मनात त्याच्या इच्छा निर्माण होईल, त्याला वारी घडत विठ्ठल.
आहे खरं सांगा बरं तुम्हाला सुनाचे फोन जास्त आले दिंडीत आल्यावर गली किती चष्मेवाल्या आजीने तर चष्माच काढून ठेवला बाई मी याला चष्म्याकडे पाहतो काय आई साहेब आम्ही असं नियोजन केलं जीवनात की माणसं बघा आता मी वारी केली मी मागे सांगितलं त्या दिवशी वारी नाही करू नये आता तुम्ही बाबा आता बरेच बाबा आहे तुम्ही किती वारी गेले पहिली टाळ्या वाजवा एक वर बाबा आहे पहिल्याच वारीत गणित चुकलं जर चुकल्यावर काय साधारण आहे का भेट होती का नाही बरं काय बरं गडी एका दिंडीत आणि मंडळी एका दिंडीत तिचं कसं असो तिच्या मनाचा विचार कसा आपलं काय होत आणि त्यांना काय वाटत नाही बाबाला पिंपीचा आजार झटक्याचा आजार आहे गोळ्या खाल्ल्या असतील का अखेर राहत एक समका त्यालाच म्हणावं प्रेम त्याला काय म्हणावं आता प्रेम राहिले प्रेम सुख ज्याला गाता येते त्याला उठून उभं राहायचं गायचं काही प्रॉब्लेम नाही कोणी काही म्हणणार नाही आहे की नाही माईक घेऊन गायचं कधी कधी काय नसलं वाटतं आपल्याला कोणी उठवीत नाही मला काल एक म्हणलं मा नाव कीर्तनात घ्या तुझं नाव कीर्तनात घ्यायला तुझी बायको का मिली का काय आता बायकोनं नाव घ्यावं का कीर्तन करून घ्यावं लई येणे लोक काही का स्वाभिमान वाटतं ऐकून एक आई ऐका बरं का जगामध्ये किती मोठी माणसं असतील पण तुमच्यासारखी मोठी जगात नाही कोणी जगात लखपती असतील पण कोणी लखपतीच्या पाया पडत नाही पण इथं माऊली या माऊली खरं सांगा बरं तुम्हाला सगळे लोक काय म्हणतात रात्री मी विचारलं सांगा बरं मला माऊलीचे तुमचे कोणते गुण आहेत वा माऊली का माऊली मिस्त्रीला येत होते का ज्या भिंतीवर बसले त्या भिंतीवर बसले बसले एकाला सांगितलं चांगवटे स्वर येतोय चांगवटे स्वर येतोय चांगवटे स्वर येत असताना पाहिलं आणि सांगितलं तुमचे भेटले येतोय त्याच मातीची आपलं त्याच भिंतीच्या मातीची माती काढून दात घासणाऱ्या ज्ञानोबराच्या जीवनामध्ये काय बुद्धी असते
सावळा आहे दोन्ही दिसायचं बंद होईल पुन्हा अर्ध कीर्तन गेलं माहीत सिस्टीम अर्ध जायचं फोकस नाही एक समजा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो चालविली जड भिंत हरली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबामध्ये कोण आहे इथं साक्षात विष्णू आहे अजून एक सांगतो सगळ्यांना विष्णू याचा अर्थच असा आहे जगात ते सगळे देव बाजूला आणि हा विष्णू नावाचं दैवत बाजूला विठाला हे दैवतच असं आहे ब्रह्म वेगळं भगवान शंकरजी वेगळे आता काही लोक म्हणते महाराज भगवान शंकराने 20 पचवलं आहे की नाही काय पचवलं 20 पचवणारे फक्त कोण आहेत आणि 20 पचवणारे भोळं दैवत आहे पण भोळे माणसं 20 पचवतात भोळ्या माणसाला 20 पचवता येते आणि भोळ्या माणसालाच लोक 20 पाचतात कोणतं शब्दाचं तुम्हाला कोणी जर वाईट बोललं तर ती 20 आहे आणि ती पचवण्याची ताकद तुमच्यात आहे म्हणून तुम्हाला भगवान शंकराचा अंश आहे आता काही लोक काय करतात म्हणजे कोणाला टाकून बोला द्या असं तसं हे का त्याची क्षमता लागते महाराज आता तुम्ही पहा बरं तुळशीबाजी सुद्धा इच्छा पाहिजे आमच्या मागच्या दिंडीत एक तुळशीबाजी आली आल्या तिने आंघोळ केली त्याला आजी आंघोळ का पण केली म्हातारी म्हणजे मला तुळस घ्यायची त्याला मग तुळशीचा आंघोळीचा काय संबंध आहे ती म्हणजे एखादा कोंबडी खाल्ली होती ना काही खात्या मला एके दिवशी वाटलं मी जेवाय जावा लोणी नावाचं गाव आहे राहुरी तालुक्यात आणि मला वाटलं जावा जेवाय मी ज्या बाईच्या घरी जेवाय गेलो ती बाई बोंबील निश्चित होती सुपात बोंबील मासे आता खरं सांगा अरे वारकरी दारात येणार आहे वैष्णव दारात येणार आहे अरे ही माणसं किती भाग्यवान आहेत आपल्यापेक्षा तर भाग्यवान आहेत हे आता तुम्ही इथनं आता महाराजांचा आमचे दिंडी सोहळा आहे महाराज आपल्या इकडं शेजाऱ्याची शिडी बाई सुद्धा सहन हो अरे सख्खी जावा आली तर बाया म्हणतात वर तोंड करून कुठं निघाली इकडं आणि 10-12 दिवस झालं लोकांचे धानाची धान तुडीत ही ती हिला कोणी म्हणलं काय एकदा तेवढा तरी विचार करावा इथून पुढे तेवढं जरी बदललं तरी वारी सफळ झाली तेवढं बदललं पाहिजे अरे तुडवते थोडं तुडवलं तर तुडवलं काय होईल त्याला पाऊलात पडली तर पडली हो एखाद्यानं तुमची वीर अडवली जाऊ दे दुसरीकडे खांदो भांडण करण्यात काय मजा ह्या पाहुण्याला विचारा भांडण केल्यावर काय होतं काय होतं पाहुणं जेलमध्ये जाऊन बसा लागते भांडणाचं फळ काय जेल वादाचं फळ सख्य भाऊ दोन सख्य भाऊ आहे एक विभीषण एक कुंभकर्ण रावण आई एक बाप एक पोरं 3 एकानं देवाची बायको पडवली लंका गेली एक देवाला शरण गेला लंका त्यालाच मिळाली आणि एकाला माहितीच नाही वाटणे कधी झाल्या कुंभकर्ण झोपलाच होता गडी तलाठी यायचा तर हा उठायचा आणि हा जायचा तर तलाठी यायचा त्याची तलाट्याची गाड झाली कुंभकर्ण एकदाच उठायचं तेव्हा आमचं इने माझ्याकडे 6 इने बघा ते 3 फुटलेले 6 इने त्याचे ते 3 फक्त इने करावरच फुटले त्यानं म्हणलं काय नाही त्यानं मला काय नाही केळ खाल्लं मला मीठ टाकलं मीठ त्याच्याहून काही मी मागत इने करणं दिंडी सोडून जावा का पिशी असावा का आता तुमच्या तरी असावा नाताला न्यायचे बाई
तुका आकाश एवढा करतात इतका आनंद वैर्याने वैर्याची स्तुती करावी इथपर्यंत मराठी का आता माणसं स्तुती करतात वैर्यत्व करणारे टाकून बोलणारे स्तुती करीत होते कुणाची तुकोबरायची पण अभंग तुकोबरायचा आहे आणि तुकोबरायच्या जीवनामध्ये आलेला अनुभव सांगतात तुम्हाला कधी कधी पुण्यवान व्हायची इच्छा आहे आता पुण्य कशाने मिळत आहे का पुण्य ही मन चांगलं असल्यावर मिळतं विठ्ठल आता काय माणसामध्ये पंक्तीचं माझं अन्नदान आहे ऐक नाही आम्ही मग त्या अन्नदानावाल्याचा काय करतो संकल्प सोडतो आहे का नाही एखादा श्लोक पाणी खाली पाडितो वा 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 अमक्याने अन्नदान केलं लय खास आहे अन्नदान करणाऱ्याला पुण्य नक्की मिळेल पण सकाळची सोय केल्यावर सकाळचं काय बा आता हे काळच गाव आहे आज बरं आहे वा 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 आज यांच्या गावात नुसती माऊली 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 वा 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 लय अवघड आहे रात्री आम्ही प्रवासात येत होतो मी इथं गाडी उभा केली आता मी उभं गाडी उभा केली डिझेल टाकायचं मग म्हणलं जावा जरा बघून यावा रस्ता कसा आहे काय आता काय डोकं लाव मी फक्त गाडीला चक्कर मारूच एक आलो पलीकडल्या टायर कशी बस आता मी म्हणलं मी आता गाडी चालू केली नाही गाडी फडफडकच काय वाजते मी चावी काढली म्हणलं खाली बघाव काय निकीच आहे का काय वाजत आहे मी पलीकडे बघितलं तर हागडी बसेल मी म्हणलं उठला म्हणलं काय करा मला आवडलंच नाही हो अरे तरी का काय तुला कळत होतं एखाद्याचं दार पाय एखाद्याचं मंदिर पाय आता एवढं सुंदर मंदिर तुम्हाला पुजारी काकान दिलं गावान दिले हे स्वच्छ ठेवायचं काम कोणाच आहे आता एवढ्या बाटल्यान बिटल्यान पडल्यात एवढं सगळं सकाळी जर स्वच्छ करीत नसाल तर काय तुम्हाला खंडोबा प्रसन्न होईल भाऊ आहे की नाही जाताना आपणही विचार केला पाहिजे आम्ही विचार करतो महाराज पंक्तीवाल्याच हे पंक्तीवाल्या सांगतो माहिती पैसे हा तुला टाकायचे तेवढे टाक 1000 टाक 500 टाक नाही तर नको टाक मी अजून कोणाचा कधी गॅस घेतला नाही दिंडीत शिजवायला नाही 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 गॅसचे पैसे घेतले नाही 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 तुला द्यायचे तेवढे देऊ मला लोक आता म्हणते कीर्तनाच किती घ्या मी म्हणत असतो एखादा एकर जमीन द्या ते म्हणले बाई एवढं कस काय मार्गा द्या आम्ही पैसे सांगणारी माणसं नाही पण फायदा काय अरे पुजारी का काय म्हणले काय बाबा कीर्तन करायचं म्हणल्यावर तुमचे 25,000 देण्यापेक्षा आजच उरकून घेऊ पुन्हा सप्त्याला बोलवायची गरज अरे एक सांगू तुम्हाला आजचा जो सोहळा आहे तो जगात कधीच होणार नाही तुमचे दिवस सुद्धा एकदाच आणि त्याला कळाला त्याला नाही तर काही वारीला जायचंय वारीला जायचंय वारीला जायचंय वारीला जायचंय सोहळ्यात जाणार आहे वारीला जाणार आहे बोबाटा 6 महिने किती बोबाटा आता वारीत आला ना आलो वारी नुसता वारीत आला आता घरी गेला का वारीला जाऊन आलो केलंच काय केलं बाबा काय नाही आला खाल्लं झोपला गेला आणि मेला काय उपयोग आहे वारीत आल्यावर काहीतरी करावं काय करावं त्याला किंमत आहे त्याला बघ ना टाळी वाजवावी टाळी वाजवावे
चालावी. आता ही पंढरीची वाट आहे की नाही, पण कशी वाट आहे रे, जड नाहीये, किती सोपी आहे, कळतच नाही कवा आलं. माणसं म्हणते आता आमची बसने डाळ करीन वाढ करीन दिंडीवाले ना 100 रुपये, हे तर मला गॅसच बाहेर काढून द्या. सकाळी शेगड्या बाहेर काढायच्या आले बाबा. सकाळी लवकर नाही निघत नाही, 5-5:30 ला निघत आहे. एक सांगतो दिंडीच्या लोकांना बरं का गुरुजी, आमच्या गुरुजीला सकाळी थोडं लवकर उठत जाऊ नका, उशिरा उठत. किती उठत? 3 ला. हे 3 ला उठणारे ना मंदिराच्या शिखरावर न्या, असे वरून मोठा होता. 2:30 लाच उठत आहे, 2:30 लाच. आता एखादं उठलं का त्यानं आला बा आंघोळ, त्याला त्याला कस काय आवरलं आपलं. दुसऱ्यानं उचललं डबडं, तुम्हाला मी आलो, तुम्हाला नोत्रासीत पाय भरला बा. अरे तुला काहीतरी तरी का जरा लेट उठ ना. आणि एक सांगू तुम्हाला, रस्ता झालाय मोठा, हे अन्न बिन्न पचलं पाहिजे. जरा 4-4:30 ला, अरे मला परवा दिवशी तक्रार आली, महाराज म्हणले आमचं महाराज आहे ना लय लवकर उठित. अरे उठू नका लवकर, काय नाही मावळीच्या सोहळ्यात तुम्हाला काय फरक पडणार आहे. ज्ञानोबरांच्या रथाच्या शेजारून तुम्हाला पुढे जायला काय रोग झाला का? दमानं जा, नका टाळ वाजू. भोंगा असेल तर बंद करा. ज्ञानोबरांच्या शेजारून पुढे निघायचं. येडेवणी आपलं आता उगा आपल्या लोक म्हणते तुमच्या दिंडीला नंबर आहे का? नंबर वाले तेव्हा दिंडी चलते. नंबर वाले पुढं, अख्खे पुढं. नंबर मध्ये किती? 60-65 जेडे इनेकरी. बाकीचे त्याला विचारलं कस काय हाय का जेवाय. एक सांगा तुम्हाला, नंबर हा स्वाभिमान आहे. पण आता आम्ही एक विचार करा, आता मला एक जण विचारलं तुम्हाला नंबर आहे का, त्याला आम्ही पुढे मग गप्प मारा. हे काय म्हणलं माहिती, पापाचे कळप. आता तुमच्या दिलेला नंबर आहे का नाही? पण तुम्ही कोण? की शहाणा माणूस ज्यानं जोगमाला शिक्षण संस्थेत 4 वर्ष राहिलं, हे मला हे प्रमाण दिलं. त्यांना म्हणलं, मी म्हणलं बाबा हे बघ, ज्ञानोबा सोबत जाताना कोणी पापी नाही का? हे जो इथं आलाय तो नक्कीच पुण्यवान आहे. तो आलाय विठाला तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, एकीची गरज नाही, एक केल्याशिवाय गत्यंतर नाही. एक करावीच लागेल, तुम्हाला पुण्यवान व्हावंच लागेल. का नाही झाले नरकात. पुण्यवान होण्यासाठी काय करावं? जे करायचं ते नक्की आता करावं लागेल. नाही केलं खातली अभे त्याला बघा ना, तू कमने सत्य तू कमने सत्य, तू पापाने सत्य. एकच बाजू आता त्याचा विषय काय झाला पाहिजे. त्याचा विषय जर नारायण झाला नाही, आता काही दिल्लीत आल्यावर सुद्धा विषय
आहेतच. एकानं शर्ट शिवलं, टेलर थोडा पेलेला होता. आता शर्ट शिवलं टेलर पेलेला आहे, मग टेलरनं नीट शिवलं असेल का? त्याच्या बाहेर इथं ठेवायच्या त्यानं इकीत लांबली अशा. त्यानं असं पाहिलं तर आधी इकीत खाली कुंडी लावायची तर वर उडपायचं मग लावायची. खाली सुटलं की गेलं. त्यानं बायकोला म्हणला मा एवढं शर्ट कापून दे. ती म्हणली वय झालंय, कोण बघत नाही, कोणी बघायला येणार नाही, निघा. ते पोराला म्हणलं बाबा हे बाळा एवढं माझं शर्ट कापून दे रे, तुम्हाला क्रिकेट खेळून आलो बाबा. ते पोरीला म्हणले हे दिदी एवढं शर्ट कापून दे. ती म्हणली पप्पा अभ्यास करते मग पाहिजे. याला वाटलं काय यांच्या नादी लागावं, त्यानं जुनं शर्ट घातलं आणि गेलं. आणि महाराज हे बाईचं काम आवडल्यावर म्हणले कसा का बाईना पप्याचा बाप आहे बरा दिसावा. मग तिनं ती शर्ट घेतलं आणि ईदभर मोजून कापलं. जिथं होतं तिथं ठुलं. हे कार्ट क्रिकेट खेळून आलं. तिनं सुद्धा ईदभर आणि जिथं होतं या कार्टीचा अभ्यास झाल्यावर हिनं बघावा का नाही. हे म्हणले हे दोघाला अक्कल नाही, मा बाप आहे, मा जीव आहे मा बापावर. तिनं सुद्धा मोजून किती कापलं. या म्हाताऱ्यानं शर्ट घालायला गेलं सकाळी, कान फुल होतं, आज हापल झालं. तसं आपलं झालंय. आपला मेळ जर राहिला नाही तर घोटाळा आहे बरं का. एक सांगतो तुम्हाला सगळ्यांना, तुमचा आमचा मेळ पाहिजे. दिंडीत सुद्धा आता आमची माऊली आहेत, मला शाळेला आले मी म्हणलं आज जरा सोहळा करायचा आहे, आनंदाचा सोहळा. तसं तर मंदिरातच करायचं होतं. काय होतं माहिती, या भूमीचं वज आहे. या भूमीचं काय आहे, वज आहे. या भूमीच्या वजेतून तुम्ही उतराय झालं पाहिजे. महाराज त्याला सुद्धा भाग्य लागतंय. ज्या वाटाने ज्ञानोबा तुकोबारा गेले त्या वाटानं आपण जातोय. हे वाट कुणाची, ज्ञानोबा याच वाटाने गेले पंढरपूरला. तुकोबारा सुद्धा कोणत्या वाटाने चालले, याच वाटाने चालले. का त्या वाटानं जाण्यासाठी सुद्धा ज्ञानोबाने सांगितलं मी माहेरला जाणार आहे. जाईन गे माये दया पंढरपुरा. खास काम आहे. एखाद्यासाठी परत एकदा टाळा. तुम्ही गडी किती खास आहे देखणं नाही पण खास आहे ना. इथं काही नाही, आम्ही सगळे मावस भाऊ दिसतोय. हे बेदिंडी चालक माझच मावस भाऊ. हे पण असंच आहे. आई साहेब तुम्हाला जावाई गोरा दिसायला चांगला असावा का गुन्हा असावा? हा ए चष्मावाली आजी कुणा कसा असावा? गुन्हाला आमच्या कलरचा चालव का? मग देता का मला पोरगी? अहो आमची सासू मला बघायची लय रडायची हो. मला का रडात्या? ती म्हणजे तुम्हाला बघू. आता केवढ्याला पडला कुठाला सोडून नाही देत आहे ना. लग्न झालं ती म्हातारी आता 1.5 महिना आमच्याकडे राहते. आणि आता म्हणती थोडला जावाय देव आहे. पहिलं भूकंपात घेतली का तू?
मोठा नाही, देखणं असावं असं मत आहे. पण आमचा पांडुरंग कसा आहे? सावळा आहे. नुसता सावळा नाही, है की नाही? सावळे, रुपडी, चोरटे, चित्ताचे. ते कसं दिसतंय? जम्बूया दीपामाझी रे. काही भोजन मागायला काहीतरी मागाय चाललं का नाही? काय चालत मागाय? विठोबाचं धर्म काय खास इतकं चांगलं वाजवतं की दिंडीतच नाही वाटतं मला. पण हे बाबा म्हणे एक आलं आमचं घेऊन गेलं. बर का, दिंडीत खराब माल नसला पाहिजे बरं का बाबा. आमच्या दिंडीत गेल्या 2 वर्षापूर्वी एक माणूस आला, इतका अतृप्त होता, इतका अतृप्त होता की असं बघायचं असं शकुनीची चावला. मी आलं तेव्हाच ओळखलं, त्याच्याच गळ्यात विना दिला असा हिने करी नाही बरं काही. नाही हे नाही, हे नाही, तुम्ही मला लावून घ्यायचं नाही. त्याच्याकडे तिला दिला, मी म्हणलं जाऊ दे, हिने दिलाय म्हणलं हे जरा बरं नाही. ती एकटा आलो आणि 11 घेऊन गेलं. खरं सांगू का, माझी एवढ्या वर्ष दिंडी चाललेली दिंडी ज्या 11 जणांना चालवली तेच नेले. इतकं मनाला वाईट वाटलं, काय करा, जास्त भोंग्याचं कमी करा. इतके लोक नेले की मला चिंता. आमची दिंडी कमी झाली गेल्या वर्षी. पण खरं सांगू आता ऐका, 11 कोण गेले माहिती? त्याच्यासारखे होते तेच गेले. कोण गेले? शकुनी 100 कवर मला घेऊन गेलाय. कोणाला? 100. पण शकुनी दिंडीत नसावा, अनाजी पंत दिंडीत नसावा, विचार करणारा माणूस असावा, दिंडीला पोषक असावा. आता हे आमचे वारकरी दिंडीत यावर्षी बरं का, जेजुरीत बसले दारात, आणि दारात बसल्यावर मधून बाईनं म्हातारीने विचारलं, नगरसेवकाची आई, भाऊ जेवायला येतात? हे काय म्हणले माहिती? आमच्या महाराजाला विचारावं लागलं, पण नक्की येणार. एका वारकऱ्यानं केलेला संकल्प दिंडी चालकाला वाटचाल मिळते, सपोर्ट मिळतो. एक वारकरी सुद्धा महत्वाचा आहे, वैष्णव पाहिजे. एक संघ महिला मंडळ कधी दिंडीमध्ये कुणाचाही निंदा करावा, पण दिंडी चालकाची करू नये, कारण ते खाऊ घाले ते कुठूनही. आणि ते काय माणसं म्हणतात आम्ही 1,500 भरले, अरे 1,500 काय येत आहे? हो, अजून थोडे दिवसांनी मी रात्री सांगितलं, दिंडीत यायचे 1,500, होताना झोपायचे 500, पालत झोपायचे 750, झेंडा घ्यायचे 1000, तुळस घ्यायचे 2,500. हे पद्धत चालू व्हायला बसली. काय बघा, खरं सांगा, या दिंडीत जर अन्नदान लोकांनी केलं नाही तर दिंडी परवडलं बाबा?
गुंठ्याला गुंठा इकावं लागेल एकाच वर्षात. कोणीतरी दान करणार आहे, कोणीतरी इमानदार आहे. नसेल तर पुरावा आहे का? सावता महाराजांच्या पत्नीने विचारलं, आपले बैल कुठे? सावता महाराजांनी सांगितलं, आपली बैल पंढरपूरला गेली. सावता महाराजांच्या पत्नीने विचारलं, आपल्याला पेरणी करायची आणि बैल पंढरपूरला पाठवले. ऐक ना, आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही म्हणून आपण निदान बैल तरी पंढरपूरला जाऊन येतील हे सांगतात. मग आता हे ट्रक देणारे बर का, टँकर देणारे, ट्रॅक्टर देणारे, हे माणसं काय विचार करतात माहिती? अरे आपल्याला नाही जात आहे पंढरपूरला, निदान आपली गाडी तरी पंढरपूर करून येईल. तुम्हाला खरं सांगू का, जी गाडी पंढरपूरला आली ना ती गाडी कधी धडकत नाही. तुम्ही म्हणते बाबा कस काय, जेजुरीत कस काय झालं, त्याला पुरावा आहे का? रात्रीचं उठणं लवकर, ड्रायव्हरचा संवाद नाही. ड्रायव्हरला हे महाराज लोक मी सहित, आता मी नाही, आमच्या ड्रायव्हरशी आमचं मैत्र असते, ड्रायव्हरला जास्तीत जास्त वार करण्यापेक्षा पण महाराजांना जपलं पाहिजे. कुणाला? ड्रायव्हरला का जपावं? तुमच्या आमच्या सगळ्याचा बाजार कुणाच्या हातात आहे? ड्रायव्हरच्या. आणि तुम्ही आम्ही एकट्या जीवाला वडी घालायचे, एवढ्या रावट्या, एवढा प्रसाद, एवढं सगळं कुणाच्या हातात आहे? आणि माणसं त्याला, आता ही वारी चालणारी माणसं सुद्धा त्याला हलकटावणी बोलत आहेत. त्याला काय म्हणत्या, नीट बघायला, कशाला हरण वाजविलं, तुला पलीकडून जाता येत नाही का? आणि त्याला डिवायडर आहे, त्याला गाडी तरी पलीकडे घ्यावं लागेल ना. 3 महिला आणि पुण्यात एक वारली वाटतं, बिचाऱ्या इकडल्या तिकडे गेले असतील, काय झालं असं पण मेले का नाही? बारामतीला पण झाले. आणि इथून पुढे 2-4 दिवस सांगतो महिलांना, निदान तुम्ही निदान चांगलं तरी बोलू. महाराज, या लोकांमध्ये मावली सापडतच नाही. तुम्ही जर म्हणलात ना, तुम्हाला जर अहंकार असेल तर तुम्ही माऊली नाही, तुम्हाला जर राग येत असेल तर तुम्ही माऊली नाही, तुम्ही जर धावून बोलत असेल तर तुम्ही माऊली नाही, आणि तुम्हाला जर निंदाच करायची असेल तर तुम्ही माऊली नाही, आणि तुम्हाला माऊलीच व्हायचं असेल तर हे सगळं सोडावं लागेल. नक्की माऊली. असू दे, काय झाले, त्यांना बी लई छंद आहे भजनाचा. बाबाला इतका छंद आहे का ते मशीन पाठीला बांधून गडी माईक इथं ठेवून एकटच वडत चालत आहे. एकटच याच कारण कडक भक्त आले काय आता तुम्ही काय कमवाय आलात? पुण्य कमवायलात. मग कुणा कुणाला मिळाले? बोटवर करा बरं. नाही मिळालं कुणाला? त्याच्यासाठी प्रयत्न काय केला? म्हणलं वारीत पायी चाललो, भजन केलं, चिंतन केलं, वा बरं झालं. मग चिंतन केलं, फायदा, मग पुण्य मिळालं. पण एकच राहतो नाही, एका घरात एकच राहतो. कोण? देव. एका घरात 2 राहू शकत नाही. हस्तिनापुरातले दुर्योधन काढून दिले का पांडव काढून दिले? पांडव काढून दिले. राहिले कोण? कौरव म्हणजे दुर्योधन. वृत्ती राहिली, विचार राहिला, आणि हस्तिनापूर संपलं. राहिलं का? तसं या हृदयामध्ये एक तर अर्जुन राहील, नाहीतर दुर्योधन राहील. एका हृदयामध्ये एकच राहील, एक तर कृष्ण, नाही तर हे दुर्योधन. दुर्योधनाच्या घरी देव जेवले नाही आणि विदुराच्या घरी खाल्ल्याशिवाय राहिले नाही. याचा अर्थ भजन केलं तर याच्यात राहत. आणि एक हृदयामध्ये अनेक विचार जर तुम्ही ठेवत असाल तर कसं जमल? म्हणून तुम्हाला पुण्यवान व्हायचंय. पुण्यवान
सज्जन कोण? संत सज्जन आहेत, मायबाप सज्जन आहेत. म्हणून तर आपण कोणाचं नाव घेत जातो? ज्ञानोबा तुकाराम. या दोन संतांचा जय जयकार करीत जातो. हे दोन्ही कसे? सज्जन आहेत, अनेक संत सज्जन आहेत. आता माऊलींना मी विनंती केली. माऊलीने सांगितलं, महाराज आमच्या इकडं एक मुस्लिम धर्मातला माणूस आहे, त्याच्या घरी दिंडी आली, कीर्तन करायचंय, सिस्टीम जोडायची. याचा अर्थ कळला का? बाकीच्या माणसाला लाज वाटायला असंच काम आहे का नाही? आता आमची दिंडीची वाट पाहणारा माणूस कोण आहे? पंडित शेगाव मध्ये दिंडी यावं वाटती, दिंडीसाठी सगळं निर्मळ करून ठेवतंय. आंबे आंब्यालाच ठेवतंय, वारकरी खाते म्हणून. कुठं आंबे कुठे ठेवतंय? आंब्यालाच ठेवतंय. कशासाठी? वारकरी खाते म्हणून. आणि आपले वारकरी त्याच्या आंब्याचं पान सुद्धा ठेवत नाही. आता जे वाट आले त्याचे पण नीट घ्यावा का त्याच्या बोकांडी पडावं? काय अरे त्याला पुढे मग तो परत म्हणला वारकऱ्याचा प्रसाद मिळाला. अरे त्याचा मान का केला ना? वारकऱ्याचा काय प्रसाद मिळाला आहे? हे असं नसतं. मला पुण्यवान व्हायचे सज्जन. सज्जन याचा अर्थ काय का? सज्जन कुणाला म्हणावं? ज्याला मी कळतं, माझं कळतं आणि हित कळतं, आणि ज्याला या जन्माला आल्याच्या नंतर उत्तमाची उद्या कीर्ती मागे राहायचे, तो सज्जन. आता तुम्ही बाबा काय मला समजले झाला उशीर, चला लवकर हरिपाठ करा, लवकर जेवा, लवकर निघा. आता ह्या वाटानं आपण 15 दिवस काय करायला पाहिजे? नुसतं दिलं हाती त्याला पुरावा आहे. गोविंद गोविंद मन लागली छंद मग गोविंद ते काय? आहारावर नाही तर भजनावर, चिंतनावर जोर पाहिजे. माणसं म्हणते आज कोण काय पंगत आहे, काही असू दे, आज काय पंगत आहे असू दे, काही किती खाय याच काय होणार आहे. पण असं भोजन कर, वा वा वा, त्या भोजनानं हे देह तृप्त झाला पाहिजे. हे भोजन त्याला पुरावा आहे. भजनाने तृप्त होतो, चिंतनानं होतो. विठ्ठला
आईचं बाई सोनी. आता आपलं काय झालं पाहिजे, नुसतं वारी केली. आता काय मला समजलं, मी 4 धाम केले. आपल्या जीवनामध्ये आल्या या आजी चालल्या, जाऊ द्या सरक बाजूला, मला जाऊ दे. किती गडबड आहे जीवाची. आपल्या दिंडी सोहळ्यात मला एक लय चिंता वाटते. कोणती माहिती, माणसाला चिंतनाची गरज नाही, भजनाची नाही, पण चार्जिंगची चिंता आहे. मरायला लागले डंगर डोंगर कसले येडे इद्रेली माणसं. चार्जिंग नाही. तुला कुठं मंत्र्याचा फोन येणार? अरे घरी आहे मला देत नाही तर त्याला पुरावा आहे. नारायण गाय, नारायण गाय, धन्य त्याची माय, त्याच्या मुखात नारायण आहे. त्यांना सुद्धा कधी कधी लोभ आला, त्यांना सुद्धा वाटलं माझं लग्न व्हावं. असे जे नारद महर्षी होते की नारदी झाले. विठाला विठाला म्हणून जाता जाता 5 कर्म संत कीर्तन समाप्त. 5 कोणते आहे का, त्याच्यासोबत आला त्याची स्तुती करू नये असे माझं मत नाही, पण निंदा करू नये. ज्यांच्यासोबत चालला त्यांच्यासोबत आनंद घ्या. कुणासोबत तर तुम्ही या महाराजासोबत चालला नाही तर ज्ञानोबराय सोबत चालला. ज्ञानोबराय सोबत प्रवास करत असताना माऊलींचं दर्शन रोज झालं पाहिजे इच्छा आहे, पण रोज नाही झालं तरी चालत. ज्ञानोबरायची जीव इच्छा, ज्ञानोबरायच्या दर्शनाची इच्छा रोज आहे, पण गर्दी आणि रोज तुम्हीच घ्यावं असं काही मानपा नाही. बाकीचे जगातले लोक नाहीये. तुम्हाला एकदा मिळालं पास झालं, पण जगातल्या आणि दिंडीतल्या लोकांना प्रत्येकाला घेऊ द्या ना. पण तुम्हीच गर्दी करत असाल तर माऊलीने काय करायचं? आणि किती दर्शन घेतलं तर तुमच्यातला दोष केला पाहिजे. तुमच्यातला दोष जात नसेल तर ज्ञानोबाचं दर्शन घेतलं काय, नाही घेतलं काय? अरे सासू सासऱ्याला न सांभाळणारी माणसं, आई बापाला न सांभाळणारी माणसं उदास असतात महाराज. त्याला कधी समाधान मिळत नाही. मी परवा सांगितलं, राजा रामचंद्रानं पुण्य केलं का नाही, पण याच्यापेक्षा दशरथानं पुण्य केलं. म्हणून या पोटी राम आले. आणि म्हणून तुमच्याही जीवनामध्ये राम यावेत, तुमच्याही जीवनामध्ये राम रुजावा, तुमच्याही जीवनात राम असावा. सर्वाघटी राम देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जाता जाता या निमित्तानं वारीमध्ये आता आमच्या सगळ्या वारकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून एवढा अट्टास केला. आमच्या माऊलींनी तुमच्या याचं काय नाव, ज्ञानराज माऊली परिवार असं सुंदर नाव दिले. ज्ञानोबांचं नाव दिले. असं परिवाराला म्हणजे याला नाव द्यायला, दिंडीला नाव देत आलं. काय दिंडी नाही खास आहे. एक तर दिंडी मी परवा पाहिली, अचानक भजनी मंडळ दिंडी. अचानक कसं काय म्हणजे कालच तयार झालंय. कधी कधी अचानक याचा अर्थ असा आहे. आता मी काल पाहिलं, माझ्या मागून एक गाडी पुढे गेली, तिच्या मागं नाव टाकलं होतं. आता कसं वाटतंय? पुढे गेला आणि काय वाटायचं बाबा? त्याची गाडी वाळपटलाच्या वाडीपाशी आली, पंक्चर झाली. मला आता कसं वाटतंय? ते म्हणला नाव मोडा वाटतंय. कसं वाटतंय? लई कठीण आहे का? महिला मंडळ ताटात केस निघला, दोष बाईचा का गड्याचा? हा, हे महिला मंडळ स्वयंपाक बाईने केला, पण दोष गड्याचा का बाईचा? ताटात केस निघला, जेवाय नवरा बसला आणि ताटात केस निघला, दोष कुणाचा? स्त्रीचा का नवऱ्याचा? स्त्रीचा. पण नवऱ्याने समजून सांगावं का ठेवून द्यावा? एक आठ मोठा गडी जेवाय बसेल, त्याच्या बायकोला काय म्हणत माहिती, परत जर केस निघला तर परत ठेवून देईल. ती बाई होती शिंदे गटाची. हे म्हणली जेवण करा, आले. ती गेली ब्युटी पार्लर मध्ये. त्या बाईला म्हणली एवढं मोकळं करून दे. ती म्हणजे अहो संक्रांतीचा सण आहे. ती म्हणजे आग लागू दे. हे बघ गाल कसं
मानवरा म्हणला केस निघाला तर पाय मग तिला म्हणली एवढं मोकळं करून दे महाराज. त्या बाईनं 2,500 रुपये मागितले, हिनं 3 दिले, हिला 1,500 रुपये महिने 3 दिले हो. 1.5 मिनिटात बाई त्या बाईनं मोकळी केली. हे आमचं मामा कुठेतरी न्यावं लागलं. असा मोबाईल आणलाय ते कवाही बोंबला आता म्हणलंय रात्री 8 वाजे. ते बरोबर आहे. त्या मोबाईलला सुद्धा कळलं आरोग्य खाता लवकर. एका मात्र मोबाईल आणून त्या बाईला माहित नव्हतं कवा बोलवतोय का काय, आणि त्यानं आणला आणि ते जेवाय बसलं आणि ती जेवल्यावर ते नेमकं आराम करायचा टायमाला ती मोबाईल बोंबललं रात्री 11 वाजे. मात्र बॅटरी घेतली ना अख्ख्या उतरली बाज. गोठा पाहिला, स्लॅब पाहिला, जिना पाहिला, कुठंच नाही हो. 1 तासभर म्हातारी बाज होती, पुन्हा मोबाईल बोंबल रात्री 12 वाजे. म्हातारी म्हणली बया आता मला वाटलं कुणीतरी सटवीच आहे, हिथं मोबाईल बोंबलं ते. त्या बाईचा गाल लहान झालेला आणि तिने डोक्याचे केस काढले, पदर कमरला खवला, बाहेर निघाली. ब्युटी पार्लर मधून बाहेर निघल्यावर अख्ख्या गावाच्या गल्लीतून निघाल्यावर सगळं गाव त्याच्या घरी. हे जेवतच होतं. त्यानं दरवाज्यात बाई पाहिलं, तो म्हणला मी म्हणलं होतं ताटात नको, तो तर डोक्याला ठेवला नाही. ती बाई म्हणली डोक्याला असल्यावर ताटात कवा मी येत असतो. पण पुरुषाचं मत आहे डोक्याला असावा पण ताटात नसावा. हा दोष तुमचा का माझा. पण इथून पुढे विनंती करतो महिलांच्या बाबतीमध्ये मी जरी वाईट बोललो असतो तर मला माफ करा. तुम्ही देवी आहात, तुमच्यामुळं राम बघा ना हे लेकरू. धन्य माता पिता हे असे रत्न तुम्ही जन्माला घालता. तुम्ही कमी नाहीयेत महाराज, तुम्ही आदिशक्ती आहात, तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही घरातलं खांब आहात, घरातली गृहिणी आहात आणि घरातले वैभव आहेत तुम्ही. पण तुम्ही ताकदीने राहिलं पाहिजे. हो तुम्ही दिंडीत नाही आलात ना आम्ही काय खाऊ. सगळ्या महिला जर दिंडीत आल्या नाही तर आम्ही काय खाऊ. काहीच नाही. नुसतं असं पाहत स्त्रीने कपडे धुले. आज सगळ्या महिला कपडे धुतात दिंडी सुद्धा. माऊली तुमचे कपडे धु म्हणून तुम्ही देवी आहात. फक्त मला अंदाज नाही अजून. मला 32 वर्षात आमच्या देवीचा अवतार कळला नाही. हे माळसा आहे का बहानू आहे का तुळजापूरची का माहूरगडची आहे का. हो बिघडल्यावर कळती चामुंडा तुमच्याकडे आहेत का नाही का. आता आमची आली नाही पण बोलत पोरगी आहे आग लावाय. नाही पण सांगा मुलीचा काही दोष नसतो. मुलीला कसं प्रत्येक मुलीला बाप आवडतो. तुला कोण आवडतं दीदी. बाबा तुका म्हशीला झालीस का काय बाई. अरे त्या तीन महिने 9 महिने 9 दिवस सांभाळत 3 वर्ष दूध पाहतात. हे कार्टी म्हणते मला बाप आवडत कवा ओळख व्हायले बापाली. अरे कोणत्याही बापाला कोणत्याही मुलीला बाप आवडतो. आई आणि खरं सांगा पहिला म्हणत आई का आवडत नाही माहिती. मुलींना आईच्या खोडी माहित असतात. आई कशी बोलती कशी बघती कशी असं नाही का. म्हणून आईचा दोष मुलीला कळतात. बापाचं कसं असतं. आता मी बापच आहे. आमची का दिदी इकडली ह्या दिदी या दोघी आमच्याकडे दिंडीत आल्यात होता. आमची हे पलीकडली हे पाहुण्याची दाखली दिली. पण ह्या मुली आहेत दोघी ह्या लय उत्साही नाही. हे कसे येतात असं आणि तिला विचारलं का आपण काय व्हायचंय. मला कीर्तन करायचं असं बसून. कधी बस येत नाही कधी अभंग नाही. रोज नवीन अभंग म्हणा, रोज नवीन दृष्टांत पाठ करावं रोज नाही का. आता आम्हाला वाटतं आमच्या पुरीनं दनदन कीर्तन करावं. हाय तोवर आपण उड्या आणा. माझ्या डोक्यात असेल आता आपण चांगलं आहे तोवर महाभारत झालाय. आता एक गाठी झाली तयार. हे पोरग आता एवढं जीव काढित त्याचं लग्न करून टाकले म्हणून जीव काढायला टीव्ही.
हे आपल्या माय बापाच्या डोक्यात कसं एखाद्या पोरांना उत्साह आहे की नाही आनंद छत्रपती शिवाजी महाराजांना वाटायचं छत्रपतींना असं भास नव्हता होत छत्रपती खाटावर पडल्या पडल्या म्हणायचे हे स्वराज्य माझ्या शंभू राजांच्या हातात सुरक्षित राहील हे स्वराज्य शंभू राजांच्या हातात सुरक्षित राहील असं शंभू राजांच्या हातात सुरक्षित राहणारा स्वराज्य ह्या चांडळांनी अनाजी पंतांसारख्यांनी ती बाल राजाच्या गळ्यात बांधायचा प्रयत्न केला पण बाल राजे म्हणायचे माझ्या गळ्यामध्ये ही स्वराज्य बांधू नका माझ्या दादासाहेबांची मला मांडी बसायला द्या दादासाहेबांच्या मांडीवर मी जर बसलो तर मला समाधान वाटते मला सिंहासन नकोय दादांची मांडी पाहिजे म्हणून राजाराम राजासारखा भाऊ असावा हो लक्ष्मणासारखा भाऊ असावा हो महाराज तारा राणी साहेबांसारखी सून असावी येसूबाई सारखी सून असावी नाही तर सुना नसलेल्या पर्या याला मराय असावं येड्या बाबळीचा कोणी फास घातला अरे या काळजमध्ये बरेच येड्या बाबळी काळजमध्ये बरेच येड्या बाबळी काळजमध्ये नाही आमच्या दिंडीत पण बरेच येड्या बाबळी येडी बाबळ नीट चलत नाही नीट बसत नाही नीट बोलत नाही इडी बाबा कळली का नाही आणि म्हणून या निमित्तानं धनराज माऊली ही जी वारकरी परिवार आहे या परिवाराला देवी तेवढी धन्यवाद पलीकडे माऊली बारोडकर काय नाव त्यांचं पण बारोड सुंदर असतात पण आज काय झालं यात आमचे प्रेमाचे माणसं सगळे हे वारकरी मी तुम्हाला सगळ्यांना ओळखीतो आपल्या सगळ्यांच्या भेटी झालेल्या आहेत तुम्ही मला ओळखीत नसतात मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो लहानपणापासून मी तुमच्या भागात राहिलो लहानाचं मोठं झालो मला सगळे डोळ्यासमोर दिसतात आता माझ्यात थोडा बदल झालाय असं काही नाही फक्त मी पांढरे कपडे घातले नाही तर मी तसाच आहे आमचे वायरमेन आहे तिथं आमची दिंडी त्यांच्याकडे मी परवा गेलो 2-3 दिवसापूर्वी आणि बसलो खाली जाऊन बसल्या बसल्या त्यांची मुलगी वरून खाली आली आणि आले मग मी इकडे गेली म्हणली बाया महाराज आहेत का मला वाटलं दाद्या असं पण घडतं आता मी परवा कीर्तनाला गेलतो तर रावतीत बसल्यावर बायानी माझ्या पशी आल्यावर चौकदार आलं काय 24 तास वाजतोय दिंडी सुद्धा वाजतोय बाबा तुम्ही रेडिओ सोबत नाही ना आम्हाला सोबत आहे पण तुमचा वाजत नसत पापे जाती संतांची नेही माझी वाचा तुझी महालाभासाठी पुढच्या काळामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी येवगावला काळजला मुक्कामाची जागा नसती तरडगावला असती पण जागेमुळे आपण पुढे जातो या जागेमुळे पुढे जात असताना सगळ्यात आनंदाचा दिवस आनंदाचा क्षण आपल्या जीवनात निर्माण झाला पाहुणे रावळे नाते संबंधात इनी सुद्धा बोलवीचा दिंडी इवाई इनबाई बोलवीचा आणि नाते संबंध सगळ्यांना दिंडीची आवड लावून द्या जेवढी जास्तीत जास्त लोक दिंडी सोहळ्यात येतील त्यांनाच तो आनंद घेता येईल जगाच्या एकदा मरून गेलं की परत कधी यायचं नाही जन्म नाही अनेक तुका म्हणे तुकोबराचं बाकीत खरंय पंजाबराव डकाचं पण बाकीत खरंय पण बाकीत फक्त पंजाबराव डकाचंच नाही आमची तुकोबराय त्या काळात बाकीतच सांगत होते जन्म एकदा विठोबा